वेळ गेलेला आहे आणि दुसऱ्या मॅचसाठी मी टायमर ऑन करतोय. 20 मिनिटाचा कालावधी असेल. आज 2 कॅमेरे आहेत आणि आजच्या रात्रीमध्ये आपल्याला आपण पाहू शकता ज्यांचा आवाज नॅशनल टी व्हीवर देखील ऐकायला मिळाला. प्रो कबड्डीचे समालोचक मंथनजी गरज सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. टाइमर ऑन होतोय. 40 मिनिटाचा कालावधी. व्हेरी फर्स्ट बॉल गेलाय क्विक कीपरच्या हातामध्ये आणि मयुरेश आणि धीरज मैदानाच्या आतमध्ये. आजची अंतिम शेवटची रात्र 9वी रात्र आपल्याला पाहायला मिळते. निरंतर 9वी रात्र आपण बघू शकतात. 1 मे ते 9 मे ची स्पर्धा. मयुरेश आणि धीरज फायर पस्तळ बी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस फायर पस्तळ ए मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न होता. दातीवरी टीम आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो भाविक, ज्याने इम्प्रेस केले या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बरीचशी नावं येत आहेत आणि जास्त मोठं कोणतं योगदान नाही आहे, परंतु आम्ही युवाला प्राधान्य देतो ज्यांनी विघ्नेश शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट घेतले. या विघ्नेशांनी आपल्या टीमसाठी 16 धावा डिफेन्स केल्या. 3 विकेट. या विघ्नेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी कोळी बॉईज दांडी टीमचा बॉलर. मुख्य व्यासपीठावर मी विनंती करेल पुजारी सरांना की या विघ्नेश मुख्य व्यासपीठावर सन्मान सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. पुजारी साहेबांच्या शुभ हस्ते देऊया आपण सन्मान चिन्ह. 3 बॉल 1. कॅमेरामॅन कपिल पाटील अगदी आपण बघू शकतात. व्हॉलेंटियर मैदान एक मिनिट खेळ थांबा. व्हॉलेंटियर मैदानाच्या आतमध्ये कृपया करून रात्रीतली आपण बघू शकता दुसरी मॅच, दुसरी क्वार्टर फायनल, यानंतर तिसरी क्वार्टर फायनल आणि त्यानंतर कालचा राहिलेला सामना आपल्या भेटीला येईल. फायर चषक 2026 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि 3 बॉल जिथे आपण बघू शकता 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फुल टच बॉल होता. बॅटवर प्रॉपर टायमिंग नाही झालं. चेंडू चालला यावेळेस लॉंग लेग शॉर्ट लॉंग लेगला आणि 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड 2. सुरुवात होत असताना इथून मात्र विचार केला तर नाईट क्रिकेट आहे. 40-45 धावा ह्या चांगल्या धावा मानल्या जातात. जिथे बघू शकतो आपण गोलंदाजाचा बोलबाला सुरू होतो आणि आज मात्र काय पाहायला मिळेल. पहिली मॅचला देखील आपण बघू शकतात 53 धावा दिल्या होत्या, त्या मात्र चेस करता आल्या नाही. फायर पास्टर बी टीमला एक चांगली मॅच नक्की पाहायला मिळाली, परंतु पराभव मिळाला. उलटाच बॉल हा देखील गेलाय कीपरच्या हातामध्ये. मी म्हणेल की थोडं मात्र बॉडी जिकडे आपण बघू शकतात ऑफसाईडला ढकलली जाते आणि ऑफसाईडला ढकलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस आपण बघू शकता आता डॉट बॉल आलाय. नव्या मॅच कडे चांगला फटका खेळला. डीप मध्ये येत असताना आपण पाहू शकता इथे मात्र 1 धाव येईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार. पहिला षटक अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी भाविक. फक्त 3 धावा. इकडे मात्र घरच्या मैदानावर खेळत असताना फायर पास्तळ ए टीम आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकता जिथे धावा झाल्यात 3 बिन लॉस एस त्याचे मास्टर.
ही माझी गंगेची तुला पहिली ओव्हर 3 धावा टायमर होणं हे देखील लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर आपल्याला संपवायचे आहेत आणि दातिवरी टीम खऱ्या अर्थाने पहिली मॅचचा विचार केला तर पहिल्या दोन्ही टीम मला तो ते गणवेशात नव्हत्या. कोळी बॉईज दांडी देखील आणि फायर बी देखील. यावेळेस मात्र दोन्ही टीम गणवेशात आहेत. धन्यवाद. कारण की आम्ही नियम अटी नव्हती ठेवली परंतु सांगितलं होतं की जर शक्य असेल तर युनिफॉर्म मध्येच म्हणजेच एकाच टी शर्ट मध्ये जेव्हा संघ उतरतो मैदानाच्या आतमध्ये तेव्हा चांगलं वाटतं दृश्य. आणि एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4. गोलंदाज रितेश आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका फसला उंच गेलाय वेगाने चेंडू याला आणि यावेळेस मात्र शॉर्ट दरम्यानचा चित्र चढणार नाही चुकी. बघा हा चेअरअप जुन्या काळ आठवत असताना मागच्या मॅच मध्ये तरी चेअरअप पाहायला मिळाला जिथे दांडी संघाचे प्रेक्षक आणि पाचसा संघाचे प्रेक्षक आणि इथे आपण उच्च पाचसा संघाचे प्रेक्षक आहेत परंतु सध्या तरी पिन ड्रॉप सायलन्स आहे कारण की समोर धारदार गोलंदाजी होत असताना धीरज करत बॅक टू डगआउट बजाव. फायर क्रिकेटला पास्तळवाला हायलाय फेमस. फायर क्रिकेटला पास्तळवाला हायलाय फेमस. पालघर जिल्ह्यात ब्रँडेड नाव फायर क्रिकेट क्लब. फायर क्रिकेट क्लब मॅच उतरवतोय दरवर्षी आपल्या आंबडगोड मैदानवर. 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 यस इथे मात्र 4/1 1 ओव्हर 2 बॉल नंतर नवीन फलंदाज पुष्कर घरत मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्री ते दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेले. यानंतर तिसरी मॅच एक बाजूला फ्रेंड सरावली आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल सापवाडी ध्रुव दोन्ही आपापल्या गावातल्या मेन टीम आपल्याला पाहायला मिळतील. आणि 4 आणि इथे मात्र आपण बघू शकता पुष्कर तयार. तिसरा बॉल शॉर्ट बॉल हा देखील फटका फसला उंच गेलाय. प्रॉपर टायमिंग नाही आहे प्रॉमिसिंग टायमिंग नाही आहे आणि इकडे मात्र सोपा कॅच. खूप चांगली गोलंदाजी. क्रिकेटमध्ये पिवळा कलर थोडा लकी देखील मानला जातो. सर्वात जास्त वर्ल्ड कप जिंकणारी टीम क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया येल्लो कलर. जास्त वेळा IPL मध्ये फायनल मध्ये जाणारी टीम IPL मध्ये पाहायला जाणारी चेन्नई सुपर किंग येल्लो कलर. आणि इथे मात्र दातेवरी टीम कमाल करते. विकेट बॅक टू बॅक SDJ. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो है यो वन साइड हिरो है. वन साइड हिरो है यो वन साइड हिरो है. वन साइड हिरो है यो वन साइड हिरो है. वन साइड हिरो. थँक्यू डीजे मास्टर. आणि इथे आपण बघू शकता फायर क्रिकेट क्लब आयोजित फायर चषक आणि सुरेश बाबा आणि अनंत बाबा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि आनंद घेत असताना आज सर्व जुने जाणते वरिष्ठ नागरिक जुने जाणते खेळाडू ज्यांना जुना काळ आठवतं जेव्हा कधी या मैदानावर येतात आंबटगोड मैदानावर येतात फायर चषक पाहायला येतात नाईट क्रिकेट पाहायला येतात. आणि ते आवर्जून आज आपल्या गावचे दोन्ही टीमला पाहायला आले. पहिल्या टीमने केलं नाराज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गावची मेन टीम आपल्याला पाहायला मिळते. निरंजन गरत या गावचा तारा सितारा लेजंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. मोठं नाव केलंय पालघरचं देखील पास्तळचं देखील. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता मॅच अजून खूप मोठी आहे.
कारण की 40-42 झाल्या तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार. फायर पास्थळ जिथे मात्र निरंजन गरत यांचे 2 षटकं हे खूप महत्वाचे असतील, परंतु इकडे चांगली गोलंदाजी होत असताना रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल निरंजनचा ब्रेड अँड बटर बॉल होता, परंतु यावेळेस मात्र चेंडू गेलाय किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत आहे, अनुमान असा बॉल मिस करत नाही आणि यावेळेस मात्र मिस केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया मात्र मागचा बॉल जिथे हा बॉल हा बघा हा मात्र बाउन्सच आहे पिचवर. मी म्हणेल की गुडलँडला बॉल स्पॉट झाला ना का वेगळाच बाउन्स पाहायला मिळतो. आणि जिथे आपण बघू शकतात 4-2 ही परिस्थिती सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. आकडे खराब आहेत, सुधारावे लागतील. यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न, हा देखील चांगला बॉल. अगदी किपरच्या वरून पल्लू स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय, सलग 2 डॉट बॉल. 4-2 क्वार्टर फायनलची दुसरी मॅच. हा बघा अप्रतिम बॉल आपण पाहू शकतात. 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ होतोय. येणारे अजूनही मात्र फलंदाज धरदार आहेत. मॅच जिथून मात्र बघायला गेलं तर पॉवर प्लेचे 2 षटकं आणि पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये बोलबाला गोलंदाजाचा दातीव रेटिंग. पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये खेळत असताना कमाल करत असताना हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र सिंगलसाठी खेळलेला स्ट्रोक, परंतु इकडे 1 धावेने आता मात्र जास्त फरक पडणार नाहीये फिल्डिंग टीमला, कारण की 2 ओव्हर आणि 2.5ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. 5-2 आपण पाहू शकतात सध्या तरी स्कोर बोर्ड. फायर पास्थळ ए कमांडीचे मास्टर. केलेल्या हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी केलेल्या मान हळूहळू प्रेक्षक वर्ग मैदानाकडे येत असताना आणि गोलंदाज रितेश, कारण की पहिली ओव्हर कमालीची 2 विकेट. हलक्या हाताने मात्र यावेळेस पुश केला. डीप मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. भाविक आला, माफ करा. सहा वर 2 आणि 2 ओव्हर 1 बॉलचा खेळ होता आणि जिथे आपण बघू शकतात क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी गोलंदाजी धारदार होत असताना भाविक पहिल्या ओव्हरमध्ये 4च धावा 3च धावा माफ करा. मयुरेश पाटील हा सध्या तरी बघायला गेलं तर एक हुकुम एक्का आहे. जेव्हा कधी मात्र फायर संघ अडचणीत असतो धावा बनवतो, परंतु यावेळेस धावा बनवणं खूप गरजेचं आहे. मयुरेश सातत्याने ओपनिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय फायर फास्टर टीम कडून. आज मात्र बघूया, खऱ्या अर्थाने परीक्षा आहे, कारण की तुमच्याकडे आता बॉल 16च राहिलेत. सात वर 2 क्लासिकल स्ट्रोक, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल संपलाय. निरंजन गरजचा खेळ एसडीचे. तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा दिसते नाटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा दिसते नाटीवाणी सिनुमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला
7 वर 3 आणि इथे आपण बघू शकता नवीन फलंदाज लाविन्य एक ट्रम्प कार्ड असं म्हणायला हरकत नाही सध्या तरी वापरलाय ज्याने पहिल्या मॅच मध्ये मोमेंटम मिळवून दिलं होतं. जेव्हा षटकार आला ना त्याच्यानंतर मॅच मध्ये आली होती फायर पास्तळे. आज देखील तसाच काही खेळ पाहायला मिळेल का आणि ती अपेक्षित करतात प्रत्येक प्रेक्षक वर्ग डोळे लावून आहेत. अगदी आंखें तरस गई है बाउंड्री ओव्हर सिक्सर देखने के लिए. पाहूया ऑन साइडला फटका बळवला डीप मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते चेंडू मात्र एक तरी येणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 8 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि बॉल अनुमान उलटा पाहायला मिळते. हमेशा 16 बॉल मध्ये जवळजवळ 32 धावा किंवा अशा 25 धावा पाहायला मिळतात परंतु इकडे बॉल डबल आहेत आणि धावा अर्ध्या आहेत. ही परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये आणि हे करावं लागेल मयुरेशला. मयुरेशचा फटका सुपर आहे चाललाय मैदानाच्या बाहेर आलाय षटकार. कॉन्फिडन्स वाढवणारा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. यस डीजे थँक्यू डीजे मास्टर. नरोत्तमजी पाटील उर्फ गोट्या भाऊ म्हणजे एक माझंच नाव आहे आणि फायरचे सिनियर खेळाडू. आज मात्र ते पाहतायत आणि इकडे काय होतं बघूया. यस तिकडे मात्र टीम दातुरीचे प्रेक्षक देखील आहेत आणि त्यांनी देखील शहानिशा केलं आणि 6 धावा 2 बॅक टू बॅक षटकार. मयुरेश कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला आणि 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 20. यस अंपायर रेफर कारण की 2 कॅमेरे आहेत सध्या आपल्याकडे 2 कॅमेरे तर आपण चेक करूया कारण की टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप गरजेचं आहे. दूध का दूध पाणी का पाणी पाहूया. इथे दिसेल टेन्शन घ्यायचं नाहीये. दूध का दूध पाणी का पाणी. सहा आहेत कंप्लीट दिसते आणि 6ने पुढे जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. स्कोरबोर्ड 14-20 वर जाऊन पोहोचला. 3 ओव्हर आणि 20 धावा. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये लाविन्याचं मैदानावर जाणं थोडं लकी देखील झालेलं आहे फायर पासर टीमसाठी आणि इथे आपण बघू शकता 12 मध्ये आता मात्र 20 आल्या तर चांगली टोटल आपली चांगलं मॅच पाहायला मिळणार. 20 झाल्या 3 ओव्हर नंतर 2 ओव्हरचा खेळ बाकी. बजाव नंबर आणि 20 वर 3. यावेळेस मात्र काय होतंय रन आउट कारण की मयुरेशला स्ट्राईक वर आणणं गरजेचं होतं. येणारे फलंदाज देखील बाकी आहेत. कृपेश पाटील म्हणा निहाल पवार म्हणा जिथे आपण बघू शकता चेंडूचा खेळ होत असताना 19 आणि धावा झाल्यात 20 आणि मयुरेशने बॅक टू बॅक 2 षटकार खेचले स्ट्राईक वर आला. एक चांगली गोष्ट आहे की आता 2 नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विकेट क्रमांक 4 आणि नवीन फलंदाज कृपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. आशा उमेद आपण पाहू शकतात शेवटपर्यंत आपल्या टीमशी ठेवणं. 20 वर 4 आणि मयुरेश मागच्या 2 बॉलवर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस फटका सजवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साइडला मात्र बळवला चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आणि
इथे 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जात स्कोरबोर्ड 22. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. 22 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे बघू शकतात 22-4 फुलटस सोडला नाही. मयुरेश पाटील चाललाय मैदानाच्या बाहेर. बॉल येतोय षटकार 6 SDJ. क्रिकेटला पास्तळवाला हायलाय फेमस. फायर क्रिकेटला पास्तळवाला हायलाय फेमस. पालघर जिल्ह्यात ब्रँडेड नाव फायर क्रिकेट क्लब. फायर क्रिकेट क्लब मॅच उतरवतोय दरवर्षी आपल्या आंबडगोड मैदानवर. मॅच उतरवतोय दरवर्षी आपल्या आंबडगोड मैदानवर. मॅच उतरवतोय दरवर्षी आपल्या आंबडगोड मैदानवर. मॅच उतरव आणखीन एक मात्र यावेळेस बॉल चाललाय वाईड आणि प्रेशर आलाय. आता हे असते क्रिकेट. बघा ज्या गोलंदाजीने 16 मध्ये 8 होत्या आणि आता मात्र जर बघायला गेलं तर चेंडू फेकून झालेत या ओव्हरमध्ये 3 म्हणजेच 5 बॉल मध्ये धाब्यांचा विचार केला 21 झालेत. मयुरेश पाटीलने 3 षटकार खेचलेत. आणखीन एक चांगला फटका इनटू द कव्हर आणि चेंडू चाललाय डीप मध्ये. एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. चांगली फेकी सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 30 स्कोर कार्डवर. चांगल्या धावा आता आलेल्या आहेत. थोडं मात्र बघायला गेलं तर जिथे शांतता होती तिकडे टाळे येत आहेत. आता मात्र कुठे ना कुठे आशा देखील पल्लवित होत असताना की इथून मात्र 40+ धाबा होतील. ज्या रीतीने खेळ सुरू होता असं वाटलं होतं की 30च्या आतमध्ये थांबतील की काय, परंतु नाही. मयुरेशने मात्र इकडे चार्ज उचलला. कृपेश पाटील पहिला बॉल खेळण्यासाठी तयार. डाव्या हाताचा गोलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी 30 धावा. कृपेशचा फटका. चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑनला कॅच. विकेट. कृपेश पाटील बॅक टू द डगआउट. मोठं चित्रबळ आणि आपण बघू शकता परतावा लागेल फलंदाजाला. SDJ मास्टर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 30. चेंडू झाले ते म्हणजेच चौथ्या ओव्हरचे 4 आणि 5 शेवटचा बॉल. धावा झाल्या 30. निहाल पवार ज्याने पहिल्या मॅच मध्ये सुपर कामगिरी, मी म्हणेल की या मॅच मध्ये जिवंतपणा जो ठेवलाय फायर संघाचा तो निहालने. आणि एक धावा असेल सिंगल पाहायला मिळाली. एक धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 31. 31 धावा धावपलकावर. आणि आता मात्र एक ओव्हर म्हणजेच एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील बघूया. 2 टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल देईल फ्रेंड सरावली ए आणि त्यांच्या विपक्ष आपल्याला टीम पाहायला मिळेल. फ्रेंड सरावली ए आणि सातपाटी ध्रुव अ दोन्ही टीमचे कॅप्टन. यस, फ्रेंड सरावलीचा कॅप्टन इकडे उपस्थित आहे. सातपाटी ध्रुव अ
आणि विनंती आहे आपण कॅप्टनला पाठवा. निहालचा हा फटका, स्लोवर थोडा बॉल हाताळला, चेंडू चालला ग्राउंडिंग स्ट्रोक, मयुरेशला स्ट्राईक आलं, ही चांगली गोष्ट आहे. धावा झाल्यात 32, कधी धावा येतात कधी धावा थांबतात, परंतु बघूया 32 झालेल्या आहेत. आणखीन मात्र 5 बॉलचा खेळ आहे. मयुरेशला आता बॉल फुटबॉल सारखा दिसत असेल. पुढचा बॉल, हो क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू पायामध्ये मात्र टाकला जातो, हात खोलण्याची संधी दिली नाही आणि इथे आपण बघू शकता डॉट बॉल आलाय. सुपर गोलंदाजी, मयुरेशला बीट करत चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. 32 धावा धावपलकावर, येणारे 4 बॉल एक मोठा हिट आणावं लागेल 40 पर्यंत तरी, कारण की कमबॅक केलाय फार मस्त ए टीमने, कारण की 16 मध्ये 8 होते, तिथून मात्र 32 वर आले, म्हणजे 24 बनवलेले आहेत मागच्या काही बॉलचा विचार केला तर. म्हणजेच 10 बॉलचा शॉर्ट बॉलला फटका चांगला खेळा, इनफिल्डच्या वरून नाही थांबणार, चेंडू मात्र जात असताना डीप मध्ये 4 चौकार, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 36 धावा, एकटा किल्ला लढवत असताना मयुरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आणि यावेळेस देखील मयुरेश आणखीन एक तडाखा. क्या बात आहे मयुरेश पाटील. ओपनर कसा असावा, ओपनर मयुरेश पाटील सारखा असावा. स्कोरबोर्ड 42, डगआउट्स मध्ये टाळ्या शिट्ट्या वाजतायत, गावकरी पाहतात ते खुश आहेत. आणि आणखीन अजून बघायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मयुरेश एकटा मात्र 35 धावेवर पोहोचलाय. सुपर बॅटिंग एस डीजे. काय काय बॅटिंग आहे, काय बॅटिंग आहे. सुप अप यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. एज लागले आणि इकडे मात्र यावेळेस मात्र या क्षणाला हा विकेट, कारण की 1 बॉल अजून बाकी होता, परतावं लागते, परंतु किती करणार. 1 बॉल तर येतो शिकार घेण्यासाठी, प्रत्येक बॉल षटकार चौकारासाठी नसतो, हा बॉल शिकार घेण्यासाठी रेंज मध्ये होता. ज्या रीतीने तो सेट होता, ज्या धावेवर तो खेळत होता, हा बॉल डिझर्व करत होता बाउंड्री पार जाणं, परंतु मयुरेशची ही समजदार, दिमागदार आणि भरोसेमंद इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज राकेश घरत मैदानाच्या आतमध्ये बजाव. थँक्यू. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. जिथून त्याने मात्र 42 धावा बनवल्यात, 35चं योगदान दिलंय मयुरेश पाटीलने. क्वार्टर फायनलची मॅच, अप्रतिम बॅटिंग. 42 स्कोर कार्डवर आणि राकेश मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. शेवटचा बॉल, चला सातपटी यायचंय टॉससाठी. शॉर्ट बॉलला फटका मात्र इकडे चुकलाय आणि एक धावेसाठी येत असताना काय होते इकडे, एक मिळणार का, 1 मिनिटे थ्रो केला नाही. ही नशिबाची धाव मिळत असताना आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 43 वर आणि बायचा इशारा 44 आले. थोडी टफ फाईट मध्ये इथे आपण बघू शकतात कमबॅक केलाय. 16 बॉल मध्ये 8 आणि तिथून मात्र 14 बॉल मध्ये धावा बनवल्या, त्या म्हणजेच 35 आणि 43 धावा बनवल्यात आणि 44 चा मान. जाऊया टॉस कडे. आजचा मान आमचे आदरणीय सन्माननीय समालोचक मंथनजी करत आपल्या समोर जुळले जातील टॉस बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फ्रेंड सरावली ए आणि त्यांच्या विपक्ष ध्रुव सातपडिया.
ध्रुव 11 सातपाटी संघाचे कर्णधार जर आपण उपस्थित असाल तर टॉस करण्याकरिता लगेच या. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. एका बाजूला फ्रेंड्स सरावली ए आणि त्यांच्या विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. ध्रुव 11 सातपाटी शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. फ्रेंड्स सरावलीचा कॅप्टन इथे आलेला आहे. आपण टॉस करण्याकरिता लगेच या. चला टॉस टॉस करून घ्या. श्रेयस बी फास्ट, आम्ही वारंवार सांगतायत. जवळजवळ 2 मॅच संपत आलेले आहेत आणि तरी देखील तुमचा संघ उपस्थित नाहीये, कॅप्टन उपस्थित नाहीये. नरोत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. एका बाजूला फ्रेंड्स सरावली ए आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे फ्रेंड्स सरावली नेक्स्ट मॅच मध्ये. चला जाऊया मॅच कडे. जोपर्यंत कॅप्टन येईल बघा, आमचे वरिष्ठ नागरिक आणि सिनियर खेळाडू इकडे उपस्थित आहेत. सातपाटी टीम विनंती आहे, आपण पाहू शकता अगदी ते वेळेवर येतात, तुमचा संघ वेळेवर उपस्थित होत नाहीये. कॅप्टन या लवकरात लवकर. आणि गुणलेखिकेच्या भूमिकेत अन्वी राऊत. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल निरंजन गरजने केलाय शिकार. पुष्करने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. चला लवकर या सातपाटी टीम. अरे करून घे ना टॉस मित्रा लवकर. येस सर. येस लेजेंडरी खेळाडू अल्लाळी मंगेशजी पाटील. आपण बघू शकता आज मात्र ते पाहत असतील हा क्रिकेट. यूट्यूब आलाय, हिरवगार मैदान पाहायला मिळते. अगदी डिसिप्लिन मध्ये खेळ आणि कोणाशी मॅच आहे, किती ओव्हरची आहे, कोणत्या किती वाजता आहे, सर्व माहिती आहे. हे पाहून त्यांना देखील आता या बदलत्या क्रिकेटला सल्यूट असेल. नक्कीच मंगेश भाऊ ची जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. या मैदानावरच्या कित्येक वेळा या मैदानावर पारितोषिक जिंकले असतील, परंतु आज हा मॉडर्न क्रिकेट बघून देखील हा बदल बघून देखील आश्चर्य झालं असेल की टेनिस क्रिकेट देखील इतका बदलणार आहे. हो हो, चांगला बॉल. कीपर 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 प्रश्नचिन्ह पहिल्या मॅच पासून आहे. थोडं मेहनत घ्यावी लागेल, थोडं मात्र लक्ष द्यावं लागेल. जिथे आपण बघू शकता यावेळेस डॉटचा 1 येत आहे. निरंजन गरज क्वालिटी म्हणजेच वन ऑफ द बेस्ट बॉलर
इन द पालघर डिस्ट्रिक्ट पाहायला मिळतोय. दिग्गज फलंदाजाला आपल्या बोटांच्या जादूवर नाचवण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे तो पाहायला मिळते. सुमित डेकले टेनिस क्रिकेट मधला बाहुबली ज्याला म्हटलं जातं त्या फलंदाजाला देखील 2 ते 3 वेळा शून्यावर बाद करणारा गोलंदाज निरंजन घरत आहे. पंढरी स्ट्राईकवर हार्ड चान्स होता, अवघड चान्स, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, काम फिट. इकडे मात्र आपण पाहू शकतात रन आउट, विकेट. यस डीजे थँक्यू. आपण जाऊयात टॉसच्या दिशेने, जिथे 2 संघाचे कर्णधार हे समोरासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी आणि एका बाजूला फ्रेंड्स सरावली ए. कॉइन स्पिन केला जातोय. फ्रेंड्स सरावली टेल्स इज द कॉल अँड हिट्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अवधूत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नरोत्तमजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. अवधूत, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, डिसिजन काय असणार आहे? बॉल फर्स्ट. सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहात. आंबटगोड मैदान आणि 34वे वर्ष या स्पर्धेचं आहे. कसं वाटलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना? कसा प्रवास राहिलाय? प्रथमतः खूप मजा येते ही स्पर्धा खेळायला. आम्ही पहिल्या वर्षी खेळलो तेव्हा अंदाज आला नव्हता ग्राउंडचा. आता नंतर आम्ही 4 वर्ष खेळलो, त्यात 2 वर्ष विजयी राहिलो आणि एकदा उपविजेतेपद मिळवलं होतं. आता नाईट स्पर्धेत इथे जिंकलो नाही आहे, तरी चांगला खेळ करून ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू. टीम कॉम्बिनेशन काय असणार आहे? संघामध्ये काही बदल आहेत की सेम प्लेइंग लिस्ट, प्लेइंग 11 घेऊन तुम्ही खेळणार आहात? नाही, बदल आहेत. कारण काल रात्री सुद्धा आम्ही नायगाव येथे क्वालिफाय झालो आणि गावात काही कार्य असल्यामुळे 2-3 खेळाडू नाही आहेत. तर यंग टीम आहे, सगळे अंडरचे खेळाडू आहे, अंडर 25चे. चांगला खेळ होईल. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. फ्रेंड्स सरावली, आता बॅटिंग करायची आहे. काय बॅटिंग लाईनअप तुमचा असणार आहे? संघामध्ये तुमच्या देखील काही बदल आहेत की सेम टाइम टीम लाईनअप घेऊन तुम्ही खेळणार आहात? सेम लाईनअप असेल आणि बॅटिंग लाईनअप पण सेम असेल. अगदी सरावलीचा देखील प्रवास आपण पाहिला तर तुम्ही देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलेलं आहात. शेवटच्या मोमेंटपर्यंत तो सामना गेलेला. अंकेशने ती बॅटिंग केली आणि आज अंकेशवरती किती भरोसा असणार आहे? अंकेशवर पूर्ण भरोसा आहे, कारण जेव्हा पण टीम संकटात असते तेव्हा तो चांगली फलंदाजी किंवा गोलंदाजी करून टीमला वर न्यायचा प्रयत्न करतो. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं ध्रुव 11 सातपाटी या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद. विकेट नंतर इकडे मात्र 1 धाव आणि रनआउट नंतर मात्र 4 धावा. जिथे आपण बघू शकता 4 धावेने स्कोरबोर्ड 5-44चं टार्गेट आहे. निरंजन गरत मागचा बॉल लोवर फुल टॉसला चांगला पिक केला आणि चांगला फटका खेळला. दातिवडी टीम देखील तयार आहे लढण्यासाठी. गुड बॉल, चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी निरंजन गरजची. 5 बॉलचा खेळ, 5 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला सातपाटी ध्रुव नाणेफेकीचा कौल जिंकलाय सातपाटी ध्रुव संघाने आणि फिल्डिंग निवडलेली आहे. आणि शेवटचा बॉलवर चांगला फटका खेळला. इनफिल्डच्या वरून चालला डीप पॉइंट मध्ये. चित्ररक्षक पाठलाग करतोय आणि चांगलं चित्ररक्षण पुष्कर गरजचं. 2 धावा येतील. ही स्टार्ट मिळणं देखील गरजेचं होतं. जिथे आपण बघू शकता 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 7 धावा, 24 बॉल आणि 37 धावेची गरज. यस डीजे मास्टर. वाली पोरं आईने बिंदडीले चालली, नदी तडीले चालली, आई नदी तडीले चालली. पहिले वर 7 धावा आणि इथे मात्र आपण बघू शकतात अगदी सुंदर हँडरायटिंग, जणू काही टायपिंग केलेलं आहे. इतकी सुंदर हँडरायटिंग आपल्याला पाहायला मिळते. अन्वी जाऊया मॅच कडे. धीरज घरात आले कारण की डाव्या हाताचा फलंदाज देखील आहे. धीरज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय.
चला घाई करा. टीम फायर पास्तळ ए पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. फटका सजवायचा होता. ही क्वालिटी आहे धीरज घरतची. डाव्या त्याच्या फलंदाज समोर हातभर वळवण्याची क्षमता आणि डॉट बॉल येतोय. पंढरी जिथे आपण बघू शकतात गोलंदाज फलंदाज पाहायला मिळते. सध्या तरी थोडा स्ट्रगल करतोय. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज आपण पाहू शकतात. पहिला बॉल डॉटने केलाय सुरुवात. 23 मध्ये 37 क्रिकेटचा खेळ आहे. पहिले बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाली फायर पास्तळ एक आणि सुरुवातीला अगदी परिस्थिती खराब होती परंतु त्यानंतर मोहिदेश पाटीलची बॅटिंग सुपर. हा बघा बॉल मी पहिलेच म्हटलं. आणि इथे काही गरज नसताना हा का खेळ केला मला समजत नाहीये. हा कोणता प्लॅनिंग आहे. आणि इकडे रनआउटची दाट शक्यता. नोट आउट असेल. इकडे कृतवने देखील गडबड केले. डॉट बॉलला डबल दिल्यानंतर तुम्ही समोरच्या टीमला कॉन्फिडन्स मध्ये आणतात आणि आपण पाहू शकतात इथे आपण 2 धावा मिळत. मयुरेशने बॅटिंग अगदी अप्रतिम केले परंतु खेळ अजून बरोबरीत आहे. जिथे आपण बघू शकतात 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने स्कोरबोर्ड 9 असेल. चांगली गोलंदाजी रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु जास्त दूर गेला नव्हता फलंदाज. कधी कधी डायरेक्ट हिट आपल्यासाठी नुकसानदायक देखील असतो. खास करून जेव्हा टार्गेट सेट असतं तेव्हा मात्र प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रन अगदी मोजली जाते. जेव्हा अगदी बरोबरीत टार्गेट असतो आवाक्याच्या बाहेर टोटल असली का थोडं फ्री आणि थोडा रिलॅक्स गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. कॉन्फिडन्स देखील वाढलेला पाहायला मिळतो. हा बघा त्यानंतरचा थ्रो कृतवला देखील रनआउटची दाट शक्यता. आज सोपा रनआउट होता कृतव जिथे मात्र चेंडू कॅरी झालाच नाही. हनुमान किरण राऊत यांचे सुपुत्र आहेत. किरण राऊत जेव्हा स्टंपच्या जवळ असायचे कधी त्याच्याकडून अशा चुका नाही. रनआउट म्हणजे रनआउट. मग ती किती चपळ धावणारा फलंदाज असो हा तो सोपा रनआउट होता. येत्या विदुरजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आणि येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोठी स्पर्धा. फटका दूरवर गेला होता. चांगली जजमेंट. निरंजन गरज चेंडू खाली टिपलाय झेल संपलाय. इथे मात्र पंढरीचा खेळ यसडीचे मास्टर. एक स्पर्धा गेली त्यानंतर दुसरी स्पर्धा लगेच 2 दिवसाने आपल्याला पाहायला मिळणार. आपण पाहू शकतात याच मैदानावर विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. या विदुरजी पाटील सर स्वागत आहे आपलं. येत्या काळामध्ये खासदार चषक आपल्याला पाहायला मिळणार 12 मे ते 17 मे 6 दिवस आणि रात्रीची स्पर्धा. दर्जेदार आयोजन आणि नियोजन भरपूर काही बदल आपल्याला पाहायला मिळणार. जिथे आपण बघू शकतो पारितोषिक असेल 1,11,000 प्रथम पारितोषिक. चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग टीमला देखील विनंती आहे. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे. 3 बॉल फेकून झाले. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. आपणही देखील टायमर तिकडे सांगत जा. नियम सर्वांसाठी समान कारण की आजची शेवटची रात्र आहे आणि जितक्या लवकर मॅचेस संपवता येतील तितक्या लवकर मॅचेस संपवण्याचा प्रयत्न केला जातो आयोजक टीम कडून. तर सर्वांसाठी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर परिपूर्ण करावे लागतील. जिथे आपण बघू शकता तर 9 वर 3 झटके लागलेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डाव्या हाताचा फलंदाज भरणा आहे. डाव्या हाताचा उल्लेख केला होता मी ऑस्ट्रेलिया टीमचा. दत्तवीर टीमने जिथे मात्र येलो कलरचा टी शर्ट घातलाय आणि खरखर ऑस्ट्रेलियाची थोडी आठवण करून दिली जिकडे मात्र जास्त लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला मिळायचे. मॅथ्यू हेडन त्यानंतर ॲडम गिलक्रिस्ट ओपनिंगला. डॅरन लेमन पाहायला मिळायचा. अगदी मायकल हस्टी भरपूर डाव्या हाताचे फलंदाज. मायकल बेवान खतरनाक म्हणजे फिनिशर ॲव्हरेज सर्वात चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. हे इतके डावे फलंदाज अजूनही मोठी लिस्ट आहे जी संपणार नाहीये ऑस्ट्रेलिया टीमची. एका काळात मला तर वाटते 7 डावे फलंदाज त्यांच्या टीम मध्ये होते आणि अशी टीम टेनिसमध्ये आपल्याला पाहायला मिळाली या अगोदर. उच्छळी दर्शन उच्छळी जवळजवळ 7 ते 8 डाव्या हाताचे फलंदाज. 7पटी 11 देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर दातवरी टीम आतापर्यंत 3 ते 4 आपल्याला लेफ्टी फलंदाज पाहायला मिळतात. धावा झाले 10. 1-0 सिंगल आणि चेंडू फेकून झाले तर फायर पास्तळ. आता थोडं मात्र इथे लक्ष द्यायचं टाइमवर देखील आयोजक टीम कडून येत आहे कारण की एक बॉल टाकायला जवळजवळ 3-4 मिनिटं गेली.
तर विनंती आहे फास्ट खेळा, दुसऱ्या टीम देखील पाहत आहेत. 10-3. नेक्स्ट बॉल, शॉट आलाय, परंतु फटका फसलाय बरोबर हातामध्ये. आणि मीत गरत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. या अगोदर देखील मीत गरतने चांगले चांगले झेल टिपलेत. या टेनिस क्रिकेटमध्ये, ओपन क्रिकेटमध्ये नाही परंतु गावचं क्रिकेट जिथे मात्र आम्हाला एक मॅच विन करून दिली ती अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्यांनी सुंदर झेल टिपला होता आणि गावकी चषक आम्ही विन केली होती. असं मीत गरत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कॅच टिपताना. एसडीजे सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना ग पोरी, तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं बोट दिसी आलू काल पुरी घालवला काल आलू मी ते रातीनं. थँक्यू मास्टर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संदेश. संदेश आपल्या टीम साठी कसा संदेश देईल? 10-4 गडी बाद, 44चं टार्गेट. मी पहिलेच म्हटलं 40+ धावा झाल्या तर कुठे ना कुठे जड जातील दातिवरी टीम साठी, कारण की गोलंदाजी धारदार देखील आहे फायर पस्तर टीम कडे. आणि नाईट क्रिकेट आहे. नाईट क्रिकेटमध्ये नेहमीच आपण बघू शकतात 40+ धावा ह्या मोठ्या धावा पाहायला मिळत आहेत. 12 ते 17 खासदार चषक, 1,11,000चं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 55,000, तृतीय पारितोषिक 11 आणि चतुर्थ पारितोषिक 11,000. भरपूर पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी दिले जातील. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल असेल आणि सुपर 8 मध्ये ऑल इंडिया आयकॉन 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. याच मैदानावर येत्या काळामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार. अगदी विदुरजी पाटील साहेब सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आणि डॉट बॉल येते, चांगली गोलंदाजी होत असताना 2 ओव्हर 10 धावा. आता मात्र 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये बनवायचे 34 बजाव. देऊल चमचमताई ग आई तुझा देऊल चमचमताई. दोन ओव्हर आणि 10-4. आणखीन एक वेळा मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि चांगली गोलंदाजी धीरज कडून पहिल्या षटकामध्ये जिथे आपण बघू 7 होत्या आणि या आताच्या ओव्हरमध्ये फक्त 3. आणि गोलंदाजीसाठी निहाल पवार आपल्याला पाहायला मिळते. निहाल घरात आलाय गोलंदाजीसाठी. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 34 धावेची गरज. आणि तिसरी ओव्हर पहिला बॉल हाताळला जाईल. निहाल राईटम राऊंड द विकेट. पहिला बॉल थोडा मात्र शॉर्ट होता, जिथे मात्र संधी होती बघा. बॅट्समन थोडा नाराज झालाय आणि बॉल वेगाने गेला किपरच्या हातामध्ये. लाईन थोडी खराब हाताळली होती. दोन ओव्हर 1 बॉल आणि 10-4 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉल 34ची गरज. हो आणखीन एक बॉल मात्र वेगाने गेलाय किपरच्या हातामध्ये. दोन्ही लाईनलेत बघा. मयुरेश गेलाय की बॉल डॉट आलेत हरकत नाहीये, परंतु बॉलची लाईन कुठे ना कुठे ही मिस. हे बघा ही खराब होती. नशिबाची साथ मिळाली की बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि त्यामुळे मयुरेश लगेच धावत गेलाय. आणखीन एक वेळा शॉर्ट बॉल. 2 मात्र सांगितलं होतं मयुरेशने लग्गे गेलं होतं आणि यावेळेस मात्र पनिश केलंय. षटकार 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 स्कोर कार्ड वर. यस डीजे मास्टर. बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये जिथे मात्र 2 बॉल डॉट आले. तिसरा बॉल वर मात्र षटकार येतोय निहाल घरात.
हा बघा यावेळेस मात्र पुन्हा एकदा लेग साईडला थोडा मात्र यावं लागेल. सिनियर खेळाडू आणि लेजंडरी गोलंदाज निरंजन लगेच येतोय. इथे आपण विचार धीरज देखील येतो आणि सांगतोय नाराज आहे कारण की चांगल्या बॉलला षटकार खेचला, कोणी काही बोलणार नाहीये, परंतु तुम्ही स्वतःहून देणार समोरच्याला की घे आणि मार, तर मात्र कुठे ना कुठे ही खराब गोलंदाजी आहे. 16 आणि 16 वर 4 ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल पायामधला स्टंप उडवण्याचा प्रयत्न आणि परफेक्ट खेळलाय शहा धावेसाठी. चौथा बॉल घेऊन तयार होते गोलंदाज. आपण बघू शकतात मिस्टर निहाल. दुसरी मॅच आपल्या भेटीला आलेला आणि वेळेचा विचार केला तर 8:30 वाजलेले आहेत. 8:30 आणखीन आजच्या रात्रीमध्ये 6 मॅच आपल्या भेटीला येतील. चांगला बॉल मात्र हलक्या हाताने खेळलाय. डीप मध्ये जात असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग करणार वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. एकदा पूर्ण केली, इथून 2 बऱ्याच वेळा पाहिलेच, इथून 2 मात्र होतात कित्येकदा पाहिलेला आहे, कारण की बॉल जो आहे ना तो नेव्याचा आणि तेवढा फास्ट जात नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. आणि बघितलं मी तब्येतशीर खेळाडू देखील 2-2 धावा पूर्ण करतोय. फक्त माझ्याकडून झालं नाही, पोहोचलो असतं तर एखादा चित्र वेगळं असतं. क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आहे, परंतु आता मात्र आपण बघू शकतात 18 धावा. लढाई बरोबर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 44चं टार्गेट 18 झालेत. 14 मध्ये 26 खऱ्या अर्थाने बॉल चोळल्यावर खेळ बदलला जातो आणि 14-26चं समीकरण समोर आहे. निहाल तयार, 8 दिलेत आतापर्यंत. चांगला बॉल आता कोलकाता चेंडू. क्या बात आहे निहाल. फॉलो थ्रू मध्ये बॉल टाकल्यानंतर ही डाईव्ह करणं सोपं काम नाहीये. एक चांगला ऍथलेटिक्सचा प्रमाण दिलाय. बघा टी शर्ट मागणं म्हणजे कुठे ना कुठे विजयाचा तिलक लागणं असं म्हणायला हरकत नाही. गौतम गंभीर 2011चा वर्ल्ड कप आणि मागलेला टी शर्ट आजही मात्र फ्रेम करून ठेवलेला आहे आणि दाग अच्छे होते. आणि इकडे आपण बघू निहाल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र डाईव्ह करून भले त्या बॉलवर एक आली, परंतु एफर्ट अप्रतिम. हा बघा अप्रतिम एफर्ट. क्या बात आहे निहाल. सिंगलने स्कोरबोर्ड 19 चेंडू झाले ते म्हणजे 5. शेवटचा बॉल तयार. दोन्ही डाव्या हाताचे फलंदाज. आणखीन एक चांगला बॉल मात्र अपील केली जाते. सिंगल असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 स्कोर कार्डवर. वीस 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 स्कोर कार्डवर आणि 24 पाहिजेत 12 मध्ये. 12 चेंडू 24 धावा. यस विश्वाजी पाटील साहेब मॅन फ्रॉम नवली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. दूरवरून मात्र आंबटगोड मैदानावर फायर चषक पाहण्यासाठी आले. हे प्रेम आहे फायर क्रिकेट क्लबवर आणि फायर चषकावर. कोळी बॉईज दांडी टीम आपण असतील तर कृपया करून आपली टीम घेऊन या एक फोटोशूट साठी. पेडी मोटर्सच्या ज्या गाड्या आहेत ना, विनिंग टीमला एक तिकडे फोटोशूट करायचा आहे. तर कोळी बॉईज दांडी आपण असतील तर कृपया करून टीम घेऊन या किंवा आपण आल्यावर टीम घेऊन या. एक फोटोशूट होईल जिथे आपण बघू शकता पीडी मोटर्सची गाडी आहेत. आमचे मुख्य स्पॉन्सर ते म्हणजेच श्री सन्माननीय कृष्णाजी देशमुख साहेब आणि श्री सन्माननीय त्यांचे सुपुत्र देवेशजी देशमुख साहेब आपण पाहू शकता. तर या कोळी बॉईज दांडी फोटोशूट साठी टीमला विनंती आपण या. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक देवी असणारी डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. फेमस पालघर जिल्ह्यात ब्रँडेड नाव फायर क्रिकेट क्लब. फायर क्रिकेट क्लब मॅच उतरवतोय दरवर्षी आपल्या आंबडगोड मैदानवर. 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 रिक्षावाल्याला विनंती, आपण रिक्षा मैदानाच्या बाहेर काढायचे. जाऊया मॅच कडे. 12 मध्ये 24 ची गरज आणि षटक क्रमांक 4 ताळण्यासाठी धीरज घरत आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की मागचं षटक खूप चांगलं 3च धावा खर्च केला. डाव्या हाताचे गोलंदाज दोन्ही समोर आहे, फलंदाज दोन्ही समोर आहेत आणि धीरजला मात्र इंट्रोड्यूस केलाय 4थ्या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 4 आणि 12-24 ही ओव्हर खूप महत्वाची दोन्ही टीमसाठी.
फायर पास्तळ ए आणि त्यांच्या विपक्ष टीम पाहायला मिळते ती म्हणजेच आपण पाहू शकता दत्तीवरे बॅटिंग करताना पाहायला मिळते. खूप चांगला खेळ केला दत्तीवरे टीमने. चला फायर पास्तळ ए भरपूर वेळ घेत आहेत. धीरज थोडं फास्ट, बी फास्ट, शेवटची रात्र आहे. आणि इकडे मात्र चांगला चेंडू तेवढा चांगला फटका टोलवला आहे. पाठलाग सुरू आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुष्करला मात्र ठेवण्यात आलेला आहे. यावेळी चांगली फेकी, चांगली क्षेत्ररक्षण, एक धाव असेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. 21 स्कोर कार्डवर लढाई आहे सुपर 4 मध्ये जाण्याची. अगदी आपण बघू शकतात 21/4. याच्यावर एक खराब परिस्थिती फायर टीमची होती या क्षणाला आणि तिथून मात्र त्यांनी 43 बनवल्या. तर इथून दातवरे टीमने देखील एक कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं आहे की इथून आम्ही मात्र धावा बनवू शकतात. कारण की इथून जर बघायला गेलं तर 11 बॉल आणि 23ची गरज. यानंतर एक मोठी लढत, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला सातपाडी ध्रुव ए आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल ती म्हणजेच आपण पाहू शकतात फ्रेंड्स सरावली ए. चांगली फेकी नाही परंतु बॅकअप पाहायला मिळते. मी पहिलेच म्हटलं एक चांगलं क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव असेल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्डवर. तीन ओव्हर आणि 2 बॉल 22 धावा. चांगली गोलंदाजी आणि यावेळेस मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पाठवलाय बरोबर मैदानाच्या बाहेर. षटकार यशडीचे. ये देना तूने ललकार, पुष्पा मूवी का डायलॉग सुन, अब मेरी भी ललकार सुन. ये बताता हुआ बल्लेबाज जाएगी गेंद 6 के लिए. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल. टफ फाईट, हाय व्होल्टेज. गावचे प्रेक्षक गावच्या टीमला सपोर्ट करतात. जेवढा सोपं जिंकता येईल तेवढं सोपं जिंकण्याचं मात्र इकडे विचार करतात. परंतु जे प्रेक्षक वर्ग आलेत ते मात्र चुरशीच्या मॅच पाहण्यासाठी आलेत. सुरुवात देखील खूप चांगली झाली आज. पहिली मॅच खूप चुरशीची पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये देखील रंगत आलाय. जाऊया मॅच कडे जिथे आपण बघू शकतो आता षटकार आलाय आणि 28 धावा धावपलकावर आहेत. 9-16 खेळ बदलता हुआ, वक्त बदलता हुआ. 9 चेंडू आणि 16 धावेची गरज. वाईट बॉल षटकारानंतर दबाव. मी पहिलेच म्हटलं जेव्हा बॉल चोळला जातो, जेव्हा बॉल मात्र घासला जातो त्याच्यानंतर मात्र खेळ बदलला जातो. आपण पाहू शकतात स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29. अजूनही मॅच मोठी आहे. 9-15. धीरज तयार. कमबॅक केलंय धीरजने. टॉट बॉल आलाय, सुपर बॉल. प्रत्येक बॉल नंतर मात्र परिस्थिती बदलते. कभी इधर कभी उधर, बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी कभी हमारी. कभी ताली बजाने का मौका दातिरे को, कभी ताली बजाने का मौका पास्तल को. देखना होगा यहाँ पे क्या होता है. 5वां बॉल. आणखीन एक फटका डीप मध्ये निरंजन. क्या कॅच. और नाविन्य घरात पाहायला मिळतोय. अप्रतिम कॅच लाविन्य. मॅचला जिवंत ठेवलाय. मॅचला या वेळेस आपण बघू शकता श्वास ठेवला लाविन्य घरात. हाईट खेळाडू आणि हाईटचा पुरेपूर फायदा. अचूक वेळेवर उडी आणि त्यावर कॅच. अप्रतिम. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया या कॅचला जिथे आपण पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले देते मौका डीजे को, एक धूम तो बनती है इस कैच के लिए. अप्रतिम. लगभग मैदानाच्या बाहेर जात होता. बाउंड्री लाईनच्या बाहेरून आत आणलाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणतात ना तोंडातला घास काढून घेतात तसा हा बॉल काढून घेतलाय. आता मात्र 7-16. परंतु हा फलंदाज बाद झाला ज्याने षटकार खेचला होता आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय.
7 मध्ये 15ची गरज आणि इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत. कमालीचा काय कॅच. या स्पर्धेमध्ये भरपूर कमालीची कॅच पाहायला मिळाली, परंतु हा कॅच दबावाचा होता. जितका उंचावर गेला होता तेवढी धडधड मात्र उंच गेली होती आणि जिथे मात्र कॅच केलं जात आहे. आता मात्र चेंडू असतील 7 आणि 7 बॉल मध्ये दबाव बनवायचे 15. उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 44चा आव्हान इथे आपण पाहू शकतात. आजची पहिली मॅच देखील काही परिस्थिती अशीच पाहायला मिळाली, जिथे आपण पाहू शकतात 6 मध्ये 16ची गरज, इथे 7 मध्ये 15ची गरज. खूप महत्वाचा बॉल असेल धीरज गरज आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र बॉल डिलिव्हर केला जाईल. षटक क्रमांक 4 आणि शेवटचा बॉल. हा कमालीचा यावेळेस यॉर्कर चेंडू प्रॉपर यॉर्कर चेंडू हाताळला आणि एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 बॉल आणि 14 धावेची गरज. वाजव. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 14 धावा. कृपेश वर जिम्मेदारी आणि जबाबदारी. केतन मामा, किरण मामा तुम्ही थोडं बाजूला हो ना, दिसत नाहीये. 6-14 कृपेश पाटील गोलंदाजीसाठी तयार आणि समोर फलंदाज निशांत आणि नो स्ट्राईकला रितेश. 3 बॉल खूप महत्वाचे असतील दोन्ही टीमसाठी. इथून मात्र 3 बॉलवर काय घडतंय हे पहिले पाहूया. पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल. एज लागला आणि कॅच आउट. पहिल्याच बॉलवर बिग विकेट. कमबॅक केलं इकडे मात्र कृपेश पाटीलने. कमबॅक करताना फायर पासळं. यस डीजे. पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि पहिल्या बॉलवर विकेट आलाय, जिथे आपण बघू शकता निशांत बॅक टू डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गौरव आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल आणि 14 धावा. पहिला बॉल विकेट. कॉन्फिडन्स देणारा, अगदी उजाळा देणारा या मॅचला फायर संघासाठी. आणि पाहूया सेमीफायनल मध्ये जाण्याची लढत. 30-6. फटका सजवलाय. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कृतव राऊत कॅच करतोय. विकेट. बॅक टू बॅक दुसरा विकेट. 4 मध्ये 14ची गरज. बजाव. आता मात्र मान्यवरांचं एटीएम ओपन झालंय. हॅट्रिक घेतलेलं विदुरजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2 सलग विकेट. 4 मध्ये 14ची गरज. हळूहळू मॅच मोठी होत असताना बॅटिंग टीम साठी हळूहळू दूर जात असताना बघूया. इकडे मात्र बॉल डिलिव्हर केला जाईल. 3रा कृपेश पाटील आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये.
फास्ट फास्ट बी फास्ट. 4 मध्ये 14 गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धावफलक 30, 30 वर 7. दातीवरे टीम. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल हॅट्रिक बॉल आणि यावेळेस मात्र स्टंपच्या वरून आणि किपरच्या हातामध्ये विकेट येतोय. 3-14 म्हणजे 3 मोठी हिट असं म्हणायला हरकत नाही, कारण की 2 मोठी हिट आणि 2 धाबा. मोठं राहिलं समीकरण. पास्तळवाला हायलाय फेमस फायर क्रिकेट. पास्तळवाला हायलाय फेमस पालघर जिल्ह्यात ब्रँडेड नाव Thank you. फायर क्रिकेट क्लब. 2 आणि 2 बॉल 3 बॉल मध्ये 14 माफ करा. 3 विकेट आलेत लगातार आलेत, परंतु एक रनआउट आहे म्हणजे टीमची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आणि कृपेश तयार गोलंदाजीसाठी. 30 वर 8. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर प्रणित, जो नो स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला रितेश आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे, फिल्डिंग टीम स्पीडअप ठेवा. खेळाला भरपूर वेळ घेतला जातोय. तयार. आणि यावेळेस डॉट म्हणजे तिकडे मात्र विजयाचा सुगंध दरवळताना फायर पास्तळ टीमकडे लगातार 4 डॉट येत आहेत. षटक क्रमांक आपण बघू शकतात 5वा आणि कृपेश पाटील कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॉल 14ची गरज. 2 चेंडू 14 धावा. आणि यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलंय आणि तयार होत असताना फलंदाज, तयार होत असताना गोलंदाज. गुड बॉलिंग कृपेश. मेडन ओव्हर 550. पाहूया आणखीन एक डॉट बॉल. सुपर गोलंदाजी. 5 लगातार डॉट. 1 मध्ये 14. एक कॉन्ट्रीब्यूट आहे. टीम वर्क आणि टीमचं 11 जणांचं कॉन्ट्रीब्यूट आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करताना मयुरेशने कॉन्ट्रीब्यूट केलं. फिल्डिंग करताना मीत म्हणा, त्यानंतर लाविन्याचा कॅच म्हणा आणि कृतो म्हणा, सगळ्यांनी कॅचिंग चांगली केली. आणि गोलंदाजीमध्ये धीरज म्हणा आणि कृपेश, निरंजन, एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकतात. आणि मॅच विन सेमीफायनलचं तिकीट आपल्याला पाहायला मिळते. आणि मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली कृपेश पाटीलची, जिथे आपण बघू शकतात